पुढच्या बातमीकडे वळतोय। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंच्या मनात प्रचंड द्वेष असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे संतापाच्या भरात बोलत असतात असं गोऱ्हे यांनी म्हटलं। ठाकरेंचा राजकीय जनाधार संपला असल्याची टीका देखील आता नीलम गोऱ्हे यांनी केली आहे। कोणाचे दिवस भरले तर 4 जूनला कळेल असं देखील आता विधान नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे। जी शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, तिला जन्म दिला, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे। मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडेडीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे। बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, भाडखाऊ आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे। तर ते जे काय बोलतायत ते का प्रचंड मोठा द्वेष आणि संताप त्यांच्या मनामध्ये आहे। आणि मग संतापाच्या भरामध्ये जे काय माणूस बोलत असतो त्या म्हणजे खरं तर ते गुडचं त्यांच्या मनामधलं जे काय आहे ते आकांक्षा बोलतायत। परंतु मला असं वाटतं की आज जमिनीवरती लोकांचं काय मत आहे हे सगळं 4 जूनला सिद्ध होणार आहे। कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत याची निवडणूक, भरलेत म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणते, मी कधीच कोणाबद्दल आम्ही असं बोलत नाही। राजकीय दृष्ट्या लोकांचा जनाधार संपला एवढं त्यांच्या स्वतःच्या लक्षात येईल असं मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांच्या। जनता तय करती है। हम 2014 में भी जनता के पास गए थे सेवा भाव से देश की सेवा करने के लिए। हम 19 में भी गए, दोनों बार जनता ने पूर्ण बहुमत दिया और हमने देश की सेवा की। और आप उद्धव जी की बयान में ही देख सकते हैं, वो राज करने की बात करते हैं, हम सेवा भाव की बात करते हैं। विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात, येतील आणि हात जोडून सांगतील भाई और बहनों, मेरा और पालघर का बहुत पुराना रिश्ता है, सांगू शकतात, कारण कुठून कुठून यांचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।